नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण वन विभाग भरती 2025 विषयी अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांवरती चर्चा या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। विद्यार्थ्यांकडून वारंवार जे प्रश्न विचारले जातात, जसं की जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, त्याचसोबत वनरक्षकसाठी एकूण किती पदं भरली जातील 2025 मध्ये, त्याचसोबत वनसेवक या पदासाठी एकूण किती पदांसाठी जाहिरात येणार आहे, अशा प्रकारचे प्रश्न वारंवार विचारले जातात। तर शैक्षणिक पात्रता काय आहे याच्याबद्दल देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। सर्वप्रथम वनरक्षक आणि वनसेवक या दोन्ही पदांसाठी एकूण किती पदं रिक्त आहेत, त्या रिक्त पदांपैकी 2025 मध्ये किती पदांसाठी जाहिरात येऊ शकते या टॉपिकवरती आपण बोलणार आहोत। त्यानंतर जर म्हटलं तर शैक्षणिक पात्रता काय बदल होऊ शकतात, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे दोन्ही पदांसाठी याविषयी देखील माहिती बघणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचा जो वारंवार प्रश्न विचारला जात आहे की जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते। ऑलरेडी जर म्हटलं तर आतापर्यंत जर म्हटलं तर 2 ते 3 वेळा अपडेट आलं होतं की येत्या काही महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे, परंतु अद्याप जाहिरात आलेली नाहीये। तर नक्की जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते आणि महत्त्वाचे काय अपडेट आलेला आहे की नाही जाहिरातीबद्दल याविषयी आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमाने करणार आहोत। सर्वप्रथम बघा, आता रिक्त जागा किती आहेत। आता यामध्ये जर म्हटलं तर वनसेवक या पदाचे जर म्हटलं तर 12,991 जागा रिक्त आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत। यापैकी जर म्हटलं तर जाहिरात किती जागांसाठी येऊ शकते। आता सर्व 100% पदं भरली जाणार नाहीये मित्रांनो। ऑलरेडी जर म्हटलं तर काही वनसेवक म्हणजेच वनमजूर कार्यरत आहे मित्रांनो, त्यांचाही विचार केला जाईल। आणि या संदर्भात जर विचार केला तर टोटल आपल्याला 12,991 जागांपैकी वनसेवक किंवा आपल्याला जे वनमजूर पद आहे याच्यासाठी जर म्हटलं तर 8 ते 9 हजाराची आपल्याला जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटू शकते। ठीक आहे, एवढ्या पण जागा भरल्या जाणार नाही मित्रांनो। 8 ते 9 हजाराच्या दरम्यानमध्ये आपल्याला जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटू शकते। त्याचसोबत वनरक्षक या पदाचा जर विचार केला तर 1,600 पेक्षा जास्त रिक्त जागा आहेत मित्रांनो। यापैकी जर म्हटलं तर 1200 ते 1300 जागांसाठी जाहिरात येण्याची दाट शक्यता असणार मित्रांनो। मात्र माझ्या अंदाजानुसार 1400 पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार नाही मित्रांनो। दाट शक्यता असणारे 1200 ते 1300 जागा भरल्या जातील वनरक्षक या पदाच्या। ठीक आहे, आपल्याला जर म्हटलं तर 1,600 पेक्षा जास्त जागा रिक्त बघण्यासाठी भेटलेल्या आहेत मित्रांनो। यामध्ये जर म्हटलं तर हा आकडा जर म्हटलं तर 1700 ते 1800च्या दरम्यानमध्ये देखील असू शकतो, परंतु एवढ्या पण जागा लगेच भरल्या जाणार नाही मित्रांनो। यातील जर म्हटलं तर 1200 ते 1300 जागांसाठी आपल्याला यावर्षी जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटू शकते। आता बघा, सर्वात जो महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते याविषयी देखील आपण चर्चा करणार आहोत। परंतु त्या अगोदर एका महत्त्वाच्या पुस्तकाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो मित्रांनो। वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे मित्रांनो। हे पुस्तक वापरायला विसरू नका, कारण या पुस्तकामध्ये 2019 ते 2025 पर्यंतच्या लेटेस्ट झालेल्या सर्व क्वेश्चन पेपर एकत्रित तुम्हाला भेटून जातील मित्रांनो। यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला 2019 चे पेपर भेटतील, 2023 चे वनरक्षकचे पेपर भेटतील, लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक या सर्व पदांचे जे पेपर झाले ते पेपर तुम्हाला भेटून जातील। टोटल जर म्हटलं तर आपल्याला 94 प्रश्नपत्रिकेचा संच या पुस्तकामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मित्रांनो। ठीक आहे, तर हे पुस्तक तुम्ही वापरायला विसरू नका मित्रांनो। महत्त्वाचं पुस्तक असणार आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक तुम्ही Amazon, फ्लिपकार्टवरून ऑनलाईन देखील परचेस करू शकता किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही जवळच्या पुस्तक स्टोअरला भेट देऊन तुम्ही हे पुस्तक इथं घेऊ शकता। खूप महत्त्वाचं पुस्तक असणार आहे। ठीक आहे, तर बघा, आता जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते या मुद्द्यावरती आपण पुन्हा चर्चा करत आहोत मित्रांनो। तर येत्या या 6 जून पासून आपल्याला महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विभागांमार्फत नवीन आपल्याला भरपूर जागांसाठी नवीन जाहिराती आलेल्या बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो। त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू ठेवा मित्रांनो। आणि यामध्येच माझ्या अंदाजानुसार आपल्याला या जून महिन्याच्या 25 तारखेपर्यंत आपल्याला वन विभागातील वनरक्षक, वनसेवक या पदाच्या देखील जाहिराती आलेल्या बघण्यासाठी भेटू शकतात मित्रांनो। अशा प्रकारचं हे अपडेट होतं मित्रांनो, खूपच महत्त्वाचं अपडेट होतं। 6 जून पासून जर म्हटलं तर वेगवेगळ्या जाहिराती यायला सुरुवात होत आहे मित्रांनो। ऑलरेडी जर म्हटलं तर 2 ते 3 विभागांची जी डेट आहे मित्रांनो, आपल्याला वेगवेगळं वेळापत्रक आहे ते आलेलं आहे मित्रांनो। त्याच्याविषयी देखील आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर अपडेट येणार आहे। आणि एकूण आगामी येणाऱ्या भरत्या कोणकोणत्या असणार आहे, सरसेवेमार्फत भरल्या जाणार आहेत त्या भरत्या कोणकोणत्या असणार आहे याच्याविषयी देखील माहिती संपूर्ण तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून दिली जाणार आहे मित्रांनो। ठीक आहे, यामध्ये जर म्हटलं तर आता जून, ठीक आहे, जून नंतर आपल्याला पुढील 1 ते 2 महिन्यामध्ये भरपूर जाहिराती आलेल्या बघण्यासाठी भेटणार आहे। ठीक आहे, जास्तीत जास्त जाहिराती जून मध्ये येणार आहे, म्हणजे या महिन्यामध्ये येणार आहे मित्रांनो। त्यामुळे तुमच्यासाठी ही चांगली संधी असणार आहे। आणि यामध्येच वनरक्षक, वन विभागातील आपल्याला वनरक्षक, वनसेवक झाला आणि इतर पद झालं तर यांच्यासाठी देखील आपल्याला जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटू शकते मित्रांनो। ठीक आहे, तर माझ्या अंदाजानुसार 25 जून पर्यंत आपल्याला जाहिरात येणं अपेक्षित असणार आहे मित्रांनो।
मित्रांनो. आणि आता शैक्षणिक पात्रता याच्याविषयी देखील माहिती जाणून घेऊया. वनसेवक याच्यासाठी फक्त 10वी पास ठेवली जाणार आहे मित्रांनो. 10वी पासपेक्षा जास्त आपल्याला शैक्षणिक पात्रता मागितली जाणार नाहीये. परंतु याच सोबत आपल्याला प्रत्येक भरतीसाठी आता रेग्युलर विचारलं जात आहे MSCIT किंवा संगणकाचं ज्ञान हे देखील तुम्ही आपल्याला इथं कंप्लीट करून ठेवायचं मित्रांनो. MSCIT लगेच कोणीही जर म्हटलं तर 3 महिन्यामध्ये करू शकतं. त्याच्यामुळे आपल्याला एक बॅकअपला MSCIT आपल्याला संगणकाचा एखादा कोर्स इथं पूर्ण असलेलं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. आता वनसेवक या पदासाठी MSCIT कंपल्सरी नसणार आहे. आता सांगतो फक्त 10वी पास वरती हे अर्ज भरून घेतले जातील मित्रांनो. परंतु इतर भरत्यांसाठी आता आपल्याला संगणकाचं ज्ञान इथं असणं गरजेचं असणार आहे. याच्यासाठी MSCIT किंवा टायपिंग तुम्ही इथं करून घ्या. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर वनरक्षक या पदासाठी ST कॅटेगरीसाठी 10वी पास असणार आहे. बाकीच्या अदर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व यांसाठी जर म्हटलं तर 12वी पास असणार आहे आपल्याला विषयासोबत. ठीक आहे. 3 ते 4 विषय दिले आहेत. त्याच्यावरती ऑलरेडी आपण भरपूर वेळेस चर्चा केलेली आहे. त्या विषयासोबत कोणत्याही एका विषयासोबत तुम्ही 12वी पास असाल तर या पदांसाठी इथं अर्ज भरू शकतात. म्हणजे 10वी व 12वी पास उमेदवार या पदांसाठी इथं अर्ज करू शकतात. जाहिरात जर म्हटलं तर जून महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता असणार आहे. आणि जून महिन्यामध्ये इतर पदांच्या देखील खूप साऱ्या जाहिरात येणार आहे. आता छत्रपती संभाजीनगर GMC छत्रपती संभाजीनगरची जाहिरात येणार आहे मित्रांनो. यातील जर म्हटलं तर टोटल जर म्हटलं तर 357 जागा आहेत मित्रांनो. 357 जागा ज्या भरल्या जाणार आहेत. यांच्यासाठी देखील जर म्हटलं तर यामधील जर म्हटलं तर 7 ते 8 पदं वेगवेगळी आहेत. त्यातील जर म्हटलं तर 7 पदांसाठी 10वी पासच शैक्षणिक पात्रता असणार आहे. तर ते देखील पदभरतीचा तुम्ही इथं लाभ घ्यायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे. या व्यतिरिक्त जे पण अपडेट असेल ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती दिलं जाईल. आता पुढील आगामी येणाऱ्या भरत्या कोणत्या असणार आहे याच्याविषयी पुढील आपल्या चॅनलवरती लवकरच व्हिडिओ येणार आहे. आणि जे पण अपडेट असेल ते आपल्या चॅनलवरती दिलं जातं. चला, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. तुमचे काय प्रश्न असतील तर आपले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याच्यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जी बिल ती तिलाही क्लिक करून घ्या. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.